झाला 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 धाम की जय. झाला 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 जिथे जावे तिथे जिथे जावे तिथे कपाळ सरीचे लाभतो विशेष संत संगी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते भाग्य तरी नोवे धन पुत्र धारा निकट वास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजेते ते पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संताजिया हरे चरण संताजिया हरे चरण संताजिया त्यांचे कृपादान कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका समचरण सरोजम सांद्र नीलामोदाभम जगननी तपानी मंडनम मंडनाना अरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैदवलसं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथमुन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थान सरालेसितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजं परब्रह्मस्वरूपं जयांजकिल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे तीत नमस्कारोनी आता मस्तकै पायावरी मस्तकै पायावरी मस्तकै पायावरी मस्तकै पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी मस्तकै पायावरी मस्तकै पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तकै पायावरी मस्तकै पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा
मस्तकै पायावरी हा वार करी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेविकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्राचे भूषण देऊचे साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. ते अभंग घेण्याचं कारण एकदा सांगून टाकतो, म्हणजे कसं सगळ्यांचे कपाळ सारखे होऊन जातील, म्हणजे फ्रेश होतील. कारण आज कसं आहे, प्रथम दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताचा प्रथम दिवस. पहिला दिवस असला का कीर्तनाला गवळण घेत असतात, असं आहे का? कीर्तनामध्ये प्रथम दिवस म्हणल्यानंतर नामस्मरणाचा अभंग असावा लागतो, मग पुढचे. आणि आज नामस्मरणाचा अभंग घ्यायला पाहिजे होता, पण योग असा आहे माझ्या जीवनामध्ये तो लाभ प्राप्त झाला. आज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून संत पर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज. ओम नमः पार्वती पते हर हर या अभंगामध्ये अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर ठेवतो. अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगी. महाराज म्हणतात जेथे जातो मनुष्य त्या ठिकाणी कपाळ सोबत घेऊन जातो. आता तुम्ही म्हणाल महाराजांनी सांगितलं कपाळ सोबत घेऊन जातो, मग हे सांगायची काय गरज होती? लोक काय कपाळ घरी ठेवून जातात का? गुरुजी कपाळ सोबतच घेऊन जातात. कपाळ म्हणजे महाराजांना सांगायचं आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपलं प्रारब्ध आपल्या सोबत येणार आहे. पण ते प्रारब्धामध्ये सुद्धा बदल, संतांची संगत केली ते प्रारब्धामध्ये सुद्धा बदल होतो, त्याच्यामध्ये लाभ प्राप्त होतो. नुसता लाभच नाही बरं का, बाकीच्या ठिकाणी लाभ होतात ते वेगळे, लाभ तो विशेष. विशेष शब्द महत्वाचा आहे. काय लाभ होतो? तो विशेष होतो. बाकीच्या लाभांपेक्षा संत संगतीत गेल्यानंतर विशेष लाभ होतो. पण तो लाभ कोणाच्या जीवनामध्ये, कोणाच्या पण जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग त्याच्याकरता काय असावं लागतं? पूर्व पुण्य जरी वैदी सानुकूळ, त्याच्याकरता अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. तेव्हा संतांची संगत होते आणि तेव्हा तो लाभ आपल्याला प्राप्त होतो. अंतराय मुळ नुपजे ते, मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात पुण्य असेल तर त्या ठिकाणी अंतर देणारं बीजच उत्पन्न होत नाही. आता एखादा म्हणाल महाराज माझ्याकडे सगळं आहे, मग मला संतांच्या लाभाची, संतांची काय गरज आहे? तर महाराज म्हणतात असून असून काय असेल? संसारातल्या गोष्टी असेल, भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा. संसारामधल्या ज्या गोष्टी त्या भाग्याच्या नाहीये, म्हणून निकट वास बरा संतापाई. मग अशा संतांची सेवा करताना महाराज म्हणतात तुका म्हणे ह्याची करावी मिरासी बळी संतापासी द्यावाजी. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिचय देणं महत्वाचं आहे. आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, गुरुवर्य स्वामी महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 123वा पुण्यतिथीचा सोहळा आहे. आणि त्यानिमित्त असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्याकरता उपस्थित असणारे सर्व माता मंडळी, पुरुष मंडळी,
सर्वजणच उपस्थित आहात, टाळकरी वारकरी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, सर्वजण दिग्गज आहेत, एक एकावनी बळी आहे बरं का. सगळे पैलवान माणसं या ठिकाणी, आणि पैलवानामध्ये कुस्ती खेळणं म्हणजे जरा अवघड काम. सगळे मोठे आहेत, परंतु असं सर्वांच्या असणाऱ्या सगळ्यांची साथ आहे मला, त्याच्यामुळे मी काही घाबरायचं काम नाही. बरोबर आहे का नाही. सर्वजणच मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी आहे, विनेकरी बाबा आहेत, तुळशीवाल्या माता, सर्वजण आणि सर्व मिळूनच आपल्याला सेवा करायची. इकून ह्या तुळशीवाला मातापासून तिकडं साऊंड सिस्टीम आल्या भाऊपर्यंत सर्वांच्या चरणांना मी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल हो, आपली वेळ थोडी आहे, आपल्याला लवकर आवरायचंय. थंडीची वेळ आहे, थंडी सुटणार आहे. थंडी जर वाजायची नसलंय तर तुम्हाला एक कारण सांगतो. थंडी जर तुम्हाला वाटत असलं वाजू नये तर तुम्ही काय करत जा, हाताने टाळी वाजवत जा, मुखाने भगवंताचं भजन करत जा, म्हणजे भजन घडल, थंडी सुद्धा वाजणार नाही. आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास नसला तर टाळ्या वाजवून बघा. विठ्ठल विठ्ठल हो. उपस्थित सर्व साधू संतांना वंदन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विशेष काहीतरी लाभ प्राप्त आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर मग तो लाभ प्राप्त करण्याकरता संतांची संगत करायची आहे. इथं महाराजांनी सांगितलं की तुमच्या कपाळ आहे, तुमच्या प्रारब्धामध्ये बदल होतो. आधी मी तुम्हाला कपाळ शब्दाचा अर्थ सांगून घेतो. म्हणजे कसं आहे, कपाळ कपाळ तुम्ही म्हणत चाललं काय बाबा, आमचं कपाळ तर जन्म झाल्यापासून जागेवरच आहे. हा, नीत महाराज म्हणतात सरकत आहे ते सरीसे. कपाळ या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याचा वाच्यार्थ घेता येत नाही, लक्षार्थ घ्यावा लागतो. काय झालं, एका जणाची म्हातारी वारली. आता म्हातारी वारल्यानंतर काय झालं महाराज, काही कारण वारू नाही बरं का कोणाची, पण वारली. सर्वजण त्या ठिकाणी आले, सगळं झालं. संध्याकाळी सगळी म्हातारी बसली. ती म्हातारी त्या मुलाला समजावून सांगायचे, बाबा जाऊ दे बाबा, काय ठीक काळजी करू नको, म्हातारीचं सोनं झालं अण्णा बरं का, काळजी करू नका, सोनं झालं सोनं झालं असं ती म्हणायची. आता त्या मुलाला वाटलं खरंच म्हातारी सोनं झालं का. ती गेलं स्मशानभूमीत. रातभर स्मशानभूमी काय केली त्यांनी, स्मशानभूमीत ती राख उकरवली, राख चाळवली, पण म्हातारीचं कुठं सोनं झालेलं त्याला दिसलं नाही. ती सकाळी आलं, पुन्हा हे 4-5 म्हातारे त्याच्याकडे गेले. ती म्हातारी म्हणाली, बाबा जाऊ दे, रडू नको, म्हातारीचं सोनं झालं. तिने जा रे तिकडे, काय सोनं झालं, कशाचं सोनं म्हणे, मी रातभर राख चाळली म्हणजे तरी सोनं सापडलं नाही. म्हणजे त्याला शब्दाचा अर्थ कळाला का, शब्दाचा अर्थ जसा त्याला कळाला नाही, पण तुम्हाला सगळ्यांना कळाला, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. मग हा जसा कपाळ आहे तसं माऊलींनी सांगितलं, कपाळ का ललाटीचे लिहिले, न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून. माऊली सांगतात का ललाटीचे लिहिले, म्हणजे जे कपाळावर जे लिहिलं असतं तेच आपल्याला भोगण्या करता येतं. आणि म्हणून आता ज्याची त्याच्या प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं असेल ते आपल्या प्रारब्धात काय ते आपल्याला सुद्धा सांगता येत नाही. आपल्या प्रारब्धात चांगलं असेल वाईट असेल, आणि म्हणून कोणाच्या प्रारब्धात कसं असेल काही माहीत नाही. आता काही कायला काहीच मिळत नाही, काही कायला इतकं मिळतं का ठेवायला जागा नाही. हा कशाचा परिणामी, हा प्रारब्धाचा परिणामी. आणि म्हणून प्रारब्धाचा भोग आहे. महाराज या ठिकाणी सांगितलं की संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर प्रारब्ध मध्ये बदल होतो. आणि ह्या बाजूने काय सांगतात, प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोगल्याशिवाय संपत नाही. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तोंड
संचिताचा भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियमान आहे, संचिताचा भोग आणि भोगल्याशिवाय संपत नाही. मग ते कुणाचे अनेक उदाहरण आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतात. कर्मी दशरथी वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. महाराज म्हणतात कर्माने सगळ्यांना गती मिळते, प्रारब्धानुसार सगळं काही चाललेलं आहे. दशरथ राजा जो गेला त्याचे कर्म जे जसे होते सर्वांना कथाभाग माहिती आहे. दशरथ राजा अंतकाळाच्या वेळेस कशा वेदना झाल्या, त्याचं प्रारब्ध कसं आहे, त्याचे कर्म कसे होते ते आपल्या सर्वांना माहिती आहे. माता सीताला सुद्धा वनवास भोगावा लागला. कशामुळे भोगावा लागला, त्याचे वेगवेगळे कारण आहे, पण सगळ्यांनाच प्रारब्ध भोगावं लागतं. देवाला सुद्धा वनवासात जावं लागलं तर आपण जाणं याच्यात काही नवल नाही महाराज. देवाला जावं लागतं. राजा असला तर त्याला सुद्धा प्रारब्ध भोगल्याशिवाय चुकत नाही. तेव्हा सरपंच असलं आणि त्या म्हणलं मग प्रारब्ध चुकन, त्याच्यात काय गोष्ट. सरपंचाला सुद्धा भोगावं लागणार आहे. टाळकरी असो वारकरी असो सगळ्यांनाच ते भोगावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही. समोर बसलेले ऐकणारे नवे नवे कीर्तन करणाऱ्यांना सुद्धा ते भोगावलं. आणि कीर्तनकार असो किंवा कीर्तनकाराचा बाप असो, देवाच्या बापाला जे चुकलं नाही ते आम्हाला चुकेल कसं, सर्वांना जे भोगावं लागतं. असं जरी महाराज सांगत असले तर महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते बदलतं बरं का. प्रारब्ध सगळं काही प्रारब्धाने चाललेलं आहे. प्रारब्धाचा भोग भोगल्याशिवाय संपत नाही. आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट कशामुळे येत असते, प्रारब्धामुळे. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. अन्नमान धन, अन्न कशामुळे भेटतं, प्रारब्धामुळे. सगळ्या गोष्टी प्रारब्धामुळे मिळतात महाराज. एका जणाला शेती सर्वांना दृष्टांत माहिती आहे. आपल्या शेतीमध्ये त्याने काय केलं महाराज, शेती करावीची म्हणून शेतीमध्ये ज्वारी पेरली. आता तुम्ही खालून थोडं थोडं सांगा, सगळ्यांनाच माहिती आहे. शेतीमध्ये ज्वारी पेरली ती कसे कंस आले बाबा, कसे आले ते कंस, कसे आले म्हणजे बारीक बारीक आले. ते म्हणे काय लांगा लुंगा कंस आले म्हणे. त्याने म्हटलं हे धंदा काही बरा नाही. आता बरेच लोक धंदा बदलायला लागले बरं का. परवडलं नाही म्हणजे धंदा बदलून घ्यायचा. 3 महिने सांगितलं आता धंदा बदलून घेऊ. एका मासेमारीकडे गेला. ते मासेमारीवाल्यांना सांगितलं बाबा, त्याला विचारलं किती पैसे कमवतो. त्याने सांगितलं दिवसाचे 400-500 1000 2000 रुपये होतात. त्याला वाटलं हा धंदा बरा आहे. त्याने असणारा मासे मारायला ती पकडायला सुरुवात केली. पण ती दैवे त्याला मोठले मासे भेटना. खेती करने गया तर लंगा लुंगा, मच्छी पकड गया तर जांगा जुंगा. त्याला रे काहीच खरं नाही बरं का. याच्यामध्ये काहीच खरं नाही. आता आपण हे सगळं बंद करून टाकू. आता आपलं दुकान आता कीर्तनाला जाऊ म्हणे, गंगेर बाबाची पुण्यतिथी चालू झाली, बस झालं म्हणे. आता कवर लोक आता एवढे कांदे लावले, कांद्यालाच भाव नाही. बरोबर आहे का नाही. कांद्याला भाव नाही, मकाला भाव नाही, बस झालं आता चला पुण्यतिथीला. कीर्तनाला आल्यानंतर त्याने भेटत कीर्तन ऐकलं, त्याला वैराग्य प्राप्त झालं. त्याने सांगितलं आपण साधू बनलेलं बरं बाबा. साधू बनला, गावामध्ये गेला, बसला माळ जपीत. एका झाडाखाली जाऊन आपले भगवे कपडे घातले बसला माळ जपीत. त्याला वाटलं बरं आहे बाबा लोकांची लई मजा आहे. रोज संत भोजनन, फळण, तेन, पाकिटन, सगळं काही मजा आहे म्हणे. एवढी आपल्याला काय अडचण आहे आपलं बदलून घ्यायला. गेला, साधू झाला, एका झाडाखाली आपला माळ जपीत बसला. रात्री काय झालं, त्यांच्या गावामध्ये चोरी झाली. राजाने चोरी झाल्यानंतर असणारं जे धन होतं राजाचं, त्या चोरट्यांनी या साधूजवळ आणून टाकलं. आता आणल्यानंतर ती याच्याकडे राहिलं, चोर गेले निघून. राजाचे शिपाई सकाळी आले, बघितलं का रे साधू दिसतो धन चोरतो म्हणे. बरोबर आहे का नाही. राजाने सांगितलेला शिक्षा केली पाहिजे. काय शिक्षा द्यायची,
तर त्याला त्या झाडाला उलट टांगून दिलं महाराज. मग तो म्हणायला आला काय, खेती करने गया तो लांगा लुंगा, मच्छी पकड़ गया तो झंगा झुंगा, साधू बन गया तो उलटा टांगा. हा असं काय कायच्या प्रारब्धामध्ये होतं महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगितलं अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. अजून खूप दृष्टांत बरं का याच्यावरती. एका जणाला वाटलं आपलं धन संपावं, खूप धन त्याच्याकडं, संपावं वाटलं त्याला, पण देण्याची इच्छा नाही. काही इकडे खूप राहतं पण देण्याची इच्छा नाही राहत. त्याला वाटलं संपावं धन, पण धन काय संपलं नाही. त्याला कुणाला देऊ वाटेना. मग त्याने सांगितलं एखाद्या राजाची आपण खोडी करू. राजाची खोडी करायची म्हणल्यानंतर तो भर सभेमध्ये गेला, पायातला बूट काढला आणि राजाच्या मुकुटाला मारला. बघा बरं, काहीला मिळत नाही, याला संपवायचंय. राजाच्या मुकुटाला बोट मारल्यानंतर मुकुट खाली पडला. शिपाई त्याच्यावर मारण्याकरता धावले. राजाने सांगितलं रे थांबा थांबा, त्याला मारू नका. का तर ते मुकुट जे खाली पडलं का त्याच्यामध्ये साप होता महाराज. ते म्हणलं साप होता मी मेलो असतो, याला अजून धन द्या म्हणे. बदलले महाराज. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. अजून प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडीमान, सगळं काही मिळतं ते प्रारब्धाने. एकदा असंच पार्वती माताला वाटलं, म्हणाले भगवान शिवाला सांगू लागले महाराज तुम्ही खूप अन्याय करता म्हणे हो एखाद्यावर, एखाद्याला काहीच देत नाही, तुम्ही काय त्याच्याकरता काहीतरी दिलं पाहिजे. त्याने सांगितलं एखाद्याला देऊन पण मिळत नाही, त्याला मी काय करू. त्याने सांगितलं या मनुष्याला द्या. मृत्यू लोकात एक मनुष्य रस्त्याने चालला होता, त्याला धन द्यायचं सांगितलं. त्याच्या वाटेमध्ये एक सोन्याचा हंडा भरून ठेवला महाराज. सोन्याचा हंडा भरून ठेवला, त्याच्यामुळे रस्ते पास जात जा बरं का. नाही आता नका पाहू, आता बिबटे बिबटे दिसन. विठ्ठल विठ्ठल त्याने सांगितलं काय करा. तो रस्त्याने चालत होता, काही फुटावर हंडा ठेवला, बघत बघत गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी यांनी विचार केला, अरे रे रे तू विचार करत चालला होता. तो म्हणे अंध मनुष्य कसे जगत असतील म्हणे हो, कसे जगत असतील. तो म्हणे आपण जरा डोळे झाकून चालून पाहायचं का. याने डोळे झाकले आणि चालायला लागला. पुढे हंडा होता, त्यातला हंड्याला ठोकर लागली, खाली पडला, उठला आणि पुन्हा चालायला लागला. तो म्हणे अंध मनुष्याचे खूपच खरंच अवकाळ जास्त आहे म्हणे. अरे पण हंडा गेला ना भाऊ, गेला महाराज हंडा. ते पार्वती मातेने सांगितलं खरंच ज्याच्या प्रारब्धात आहे तेवढंच मिळतं, प्रारब्धाच्या वर मिळत नाही. आणि जे प्रारब्धात आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. मग या ठिकाणी महाराज जर सांगतात संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर प्रारब्ध बदलतं. विठ्ठल विठ्ठल हो हो. म्हणून आपण सर्वजण संतांच्या संगतीमध्ये आलो, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या संगतीमध्ये आलो. मला खरं सांगा सगळ्यांचं प्रारब्ध बदललं का नाही हो. हा आमटी भाकर खाल्ली नाही का आज. अहो सर्वांचं प्रारब्ध बदललं. कशामुळे संतांची संगत घडली. म्हणून संतांच्या संगतीतलं उदाहरण सांगतो. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज ज्यावेळेस पायी वारी करत होते, दृष्टांत सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगून माझा वेळ पास करत नाही. तर मी तुम्हाला दृष्टांत का सांगतोय की मी माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणार आहे. ज्यावेळेस गंगागिरीजी महाराज वारीला जात होते त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे थेरगाव मध्ये खुळे परिवार जो होता, त्या खुळे परिवारामध्ये बऱ्याच वर्षापासून त्यांना मुलगा होत नव्हता. आणि गंगागिरीजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मुलगा होत नाही. गंगागिरीजी महाराजांनी त्यांना काही म्हणले नाही, पण मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी निघाले त्यावेळी त्यांना सांगितलं इथं पाण्याची अडचण आहे म्हणून तुम्ही पाणी घ्या, विहीर घ्या. अहो त्यांनी सांगितलं गंगागिरीजी महाराजांना, महाराज आम्हाला जर आमच्या वंशाला दिवाच नाहीये तर कशा करता आम्ही विहीर घ्यायची, कशा करता एवढा खर्च करायचा. गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका,
तुम्हाला मुलगाही होईल आणि विहिरीला सुद्धा पाणी लागेल. काही दिवसातच सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची कृपा त्यांच्यावरती झाली आणि त्यांना पुत्र प्राप्त झाला. हे कशामुळे घडलं महाराज? त्यांच्या प्रारब्धात तर नव्हता, त्यांच्या प्रारब्धात नाहीये, पण संतांची संगत घडली आणि त्यांना काय झालं महाराज? त्यांना तो लाभ प्राप्त झाला. मग अनेक संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर लाभ प्राप्त होत असतो महाराज. कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर लाभ निश्चित प्राप्त होतो, पण त्याला ते संत पंत शे पाहिजे बरं का. विठ्ठल 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 हो. काही म्हणाल आमचं आयुष्य गेलं बाबा, तरी आमच्या प्रारब्धात बदल नाही झाला, मग ते खरे संत नाहीये. जे खऱ्या संतांच्या संगतीत असेल निश्चित त्यांच्या जीवनामध्ये काय होईल? बदल होईल. त्याकरता खऱ्या संतांच्या संगतीमध्ये राहावं लागतं. कारण या जगामध्ये पोटासाठी संत झाले कलित भूत. म्हणून संतांचं कार्य काय? संत कुणाला म्हणावं महाराज? कुणाला म्हणावं संत? तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले. ओ तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत तेची संत ज्यांचा येत विठ्ठली, नेनते काही टाणटोना नामस्मरणा वाचोनी. नामस्मरण सोडून जे काही करत नाही त्यांना संत म्हणतात. नाही संतपण मिळतय हाटी, हिंडता कपाटी राणी वनी, नहे मोल देता धनाची राशी. हा, किती धनाच्या राशीच्या राशी दिल्या तरी संत बनता येत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा नेईल घडो. तेव्हा त्यांचा महिमा कळून येईल जेव्हा आपण संत बनू. म्हणून संत बनणं तर कुणाचं काम नाहीये. म्हणून ज्या संगतीत राहायचं ते पण त्या अधिकाराचे असावे. मग आपल्या प्रारब्धामध्ये बदल होईल. अनेक संत महापुरुषांच्या प्रारब्धामध्ये जे जे भक्तजन आपल्या बेटाच्या परिवारामध्ये आले, आपल्या परमार्थामध्ये आले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये बदल झाला. नोवे तुम्ही आम्ही सुद्धा आज ह्या मंडपामध्ये बसलेलो आहोत. ही केवळ कोणाची कृपा आहे हो? हे केवळ ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आहे. कारण त्या संतांनी त्या काळी कष्ट घेतले महाराज, आणि म्हणून त्यांच्या असणाऱ्या कृपेवर त्यांचं असणारी संगत आपल्याला घडली, आणि म्हणून हा असणारा परमार्थाचा विशेष लाभ आपल्याला प्राप्त झाला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जेथे जावे ते कपाळ सरीसे, जेथे जावे ते कपाळ सरीसे, जेथे जातो 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 ते कपाळ सरीसे. लाभतो विशेष संगे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य
पुण्यधारी होते अनुकूळ लावतो विशेष लावतो पूर्व पुण्यधारी होते अनुकूळ पूर्व पुण्यधारी होते जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संद संगे. मग लाभ प्राप्त झाला. काय लाभ प्राप्त झाला? काय लाभ प्राप्त झाला हो? पर तुम्हाला कोणाकोणाला काय लाभ प्राप्त झाला हो? झाला काही लाभ प्राप्त? हा, तुम्ही तर धरून आणल्यासारखं बसले, काहीच लाभ प्राप्त नाही आला. प्रत्येकाला लाभ प्राप्त झाला. काय झालं तर परमार्थाचा मार्ग आम्हाला कळाला महाराज. कारण हा परमार्थाचा मार्ग कोणी दाखवला आपल्याला? मार्ग दावणी गेले आधी मार्ग दावणी गेले आधी मार्ग लावून गेले आले हे दयानिधी संत ते दयानिधी संत ते देण्याची पंथ चालव जाता देण्याची पंथ चालव जाता दयानिधी संत ते देण्याची पंथ चालव जाता देण्याची पंथ चालू मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. चांगल्या प्रकारचं मार्ग दाखवू राहील तुम्ही. धन्यवाद बरं का बाबा. म्हणजे प्रमाण सुद्धा त्यांनी वेळेवर दिल्याबद्दल. कसं वेळेवर देणं महत्वाचं असं, बरोबर आहे का नाही? जेवण झाल्यावर मीठ टाकण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी वेळेवर प्रमाण दिलं. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत देव. महाराज म्हणतात ते मार्ग कुणी आपल्याला दाखवला? संतांनी दाखवला. म्हणून या परमार्थाच्या मार्गावर आपण आलो. हा खरा काय विशेष लाभ आहे. तुम्हाला झाला का काही लाभ प्राप्त? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. काही लाभ प्राप्त नाही झाला तरी थोड्या वेळानं तामटी भाकरीचा प्रसाद तिकडं आहे. विठ्ठल 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 हा, संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय भगवंताची भेट होत नाही महाराज बरं का. आणि म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज म्हणतात हा संतांच्या दर्शनाने काय झालं? भगवंताची भेट झाली. गीता सज्जनाची पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाची नावे महालाभ. नेगे नेगे माझी वाचा तुटी महालाभ. फुकासाठी लाभ शब्द घ्यायचा होता मला, म्हणून एवढ्या लांबून आणावं लागलं. गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायो जाता. गंगागिरी नाम घेता गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायो जाता. गंगागिरी नाम घेता मनोने धरे चरणा भावे नारायण गिरे जे आरती गंगा गिरे स्वानंद
गंगागिरी नाम घेता लाभे मुक्ती सायुज्यता. गंगागिरीजी महाराजांचं नाव जरी नुसतं घेतलं तरी मुक्ती प्राप्त होते, तरी मुक्त होता येतं. हा सुद्धा एक लाभच आहे. महालाभ फुकासाठी नुसता लाभच नाही तर महालाभ होतो. आणि म्हणून अशा संतांच्या संगतीमध्ये, त्याकरता संतांच्या संगतीमध्ये आपण अनेक संत कथा ऐकलेल्या आहे. जे जे संगतीमध्ये आलेले आजपर्यंत त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भेट संतांनीच घडवून आणलेली आहे. नवे नवे प्रत्येक जीव ह्या ठिकाणी आला तो कशामुळे परमार्थाला लागला. परमार्थाची वाट त्याला कुणी दाखवली तर त्यामध्ये प्रामुख्याने कारण संतच असतील. कुठंतरी त्याच्या जीवनामध्ये संत आल्याशिवाय परमार्थाचा मार्ग त्याला सापडत नाही. वल्ल्याकोळी होता, वल्ल्याकोळ्याच्या जीवनामध्ये सुद्धा नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. अजून महाराज भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये सुद्धा संतांचं दर्शन झालं, संत संगतीच घडली, म्हणून तर त्याला परमार्थाचा लाभ मिळाला. महाराज अनेक भक्त आहे, अनेक संत आहे, जे जे काही ह्या परमार्थाच्या वाटेवर आले ते सगळे काही आहे महाराज, त्यांना सगळ्यांना संतांची संगती घडली. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संत कृपे त्वरित उद्धरते संत कृपे त्वरित उद्धरते संत कृपे त्वरित उद्धरते संत कृपे त्वरित. ओ का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते. ओ संत कृपे त्वरित उद्धरते. का दुराचारे विषये आसक्त संत कृपे त्वरित संत कृपे त्वरित उद्धरते. का दुराचारी विषया रक्त संत कृपे त्वरित उद्धरती. मग महाराज म्हणतात बरे, एका साधकाने महाराजांचं म्हणणं ऐकलं, त्याला पटलं. महाराज तुम्ही सांगितलं की प्रारब्धामध्ये बदल होतो, संतांची संगत करा, संतांची संगती केल्यानंतर विशेष तत्वाने लाभ प्राप्त होतो. पण तो लाभ मला आतापर्यंत काही प्राप्त झाला नाही. बऱ्याच संतांच्या संगतीमध्ये मी राहिलो महाराज. पण तुकाराम महाराज त्याला म्हणे, बाबा तू नुसतं कपडे घालणाऱ्यांच्या संगतीमध्ये राहिला असेल, तू भजन करणाऱ्याच्या संगतीत राहिला नाही. हा कपडे घातला म्हणजे काय संत होत नाही ना. तू कोणाच्या संगतीत राहिला? जो भजन करणार आहे त्याच्या संगतीत राहिलं काय, मग त्यांना करे संत म्हणतात. पण महाराज त्या संतांची भेटच मला होत नाही हो. पण महाराज म्हणतात ती भेट अशी तशी होणार नाही. मग कशी होईल? ती अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ
अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते पूर्व पुण्यदारे पूर्व पुण्यदारे होते सानुकूळ पूर्व पुण्यदारे अंतराय मूळ अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते पूर्व पुण्यजरी पूर्व पुण्यजरी होती सानुकूला पूर्व पुण्यजरी पूर्व पुण्य जरी होती सानकुळ अंतराय मुळ नुपजेते ते पूर्व पुण्य असावं लागतं तेव्हा संतांची भेट होते. काय जेव्हा त्या साधकाने विचारलं की मला खऱ्या संतांच्या भेटच होत नाही, महाराजांनी सांगितलं त्याच्याकरता संतांची भेट होण्याकरता पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बरं का. तुमचं आमचं सर्वांचंच मोठं पुण्य असेल म्हणून अशा महान संतांच्या दर्शनाचा आपल्याला योग आहे महाराज. आणि म्हणून त्याच्याकरता अनेक प्रमाण महाराजांनी सांगितलेले संतांची भेट तशी होत नाही, परमार्थ तसा घडत नाही. त्याच्याकरता काय असावं लागतं महाराज, पुण्य असावं लागतं आणि त्या पुण्याने आपल्याला संतांची भेट होत असते महाराज. पुण्य पडले बहुता दिवसा पुण्य फळाने बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख संत चरण पावलो असं पिटले माझे पोडे असं पिटले माझे पोडे संत चरण पावलो आज पिटले माझे कोडे आज पिटले माझे कोडे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. पूर्व पुण्य ज्यावेळेस फळाला येईल त्यावेळेस संतांची भेट होते महाराज. म्हणून कुणाला पण होणार नाही आणि कुणाच्या पण जीवनामध्ये संत येणार नाही. त्याच्याकरता काय असावं लागतं, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ त्याच्याकरता पूर्व पुण्य असावं लागतं आणि तेव्हा संतांची खऱ्या संतांची भेट होते. मग तो साधक महाराजांना म्हणाले महाराज तुमचं बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की पूर्व पुण्य असावं लागतं संतांची भेट करायला प्राप्त होईल, बरोबर आहे. पण याच्या पुढं तो म्हणे मी रोज लोकांमध्ये राहतो पण लोक तर काय म्हणतात, या संसारातल्या गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या का ते त्यालाच खरं भाग्य समजतात. आणि मग महाराज म्हणतात बाबा त्यांच्या नादी लागू नको, कारण त्यांनी सगळेच नादाला लावले. बहुत जन गेले तिकडे बरेच गेले पण आतापर्यंत मागा आले नाही. आणि म्हणून त्या संसारिक लोकांकडे न जाता मग काय करा, ते अभंगाच्या तृतीय चरणामध्ये भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा भाग्य तरी धनपुत्र दारा भाग्य तरी धनपुत्र दारा
धनपुत्र दारा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा तरी नव्हे धनपुत्र दारा निकटा वासभरा संतापायी वासभरा संतापाये निकट वासभरा संतापायी पूर्व पुण्याचारी होती सानुकूळ पूर्व पुण्याचारी होती सानुकूळ निकटवास मारा संतापाये निकटवास मारा संतापाये निकटवास मारा संतापाये पूर्व पुण्याचारी होता गौळ पूर्व पुण्याचारी होता होती सानुकूळ होती भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा निकट वास बरा संतापायी. महाराज म्हणतात त्याला खरं भाग्य म्हणता येणार नाही. धन पुत्र धारा धन मिळालं म्हणजे खरं भाग्यवान समजता येईल का? समजता येईल का हो? धन मिळालं म्हणजे अहो धना मिळालं म्हणजे खरं भाग्यवान म्हणता येईल का? हा मी बोलतो तुम्हाला कळतं ना? नाही तर मी एका जणाकडे सगळं कीर्तन केलं बरं का भाऊ. एका माणसाकडे मी सगळं पूर्ण कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. अति मान आलायचा. आता कीर्तन संपल्यानंतर गावकरी आले ते म्हणे महाराज तुम्ही त्यांच्याकडे बघून सगळं कीर्तन केलं पण ते बैर आहे म्हणे. विठाला 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 भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा. धन मिळालं म्हणजे खरं भाग्य आहे का हो? हा नाही खरं भाग्य नाही का धन मिळालं म्हणजे? तुमच्या क्षेत्रातलं सगळं माझ्याकडे आणून द्या मग. खरं भाग्य नाही ते. बरोबर आहे का नाही? धन मिळालं तुम्ही खिशी चेक करून पहा बरं आहे का सगळं गेलं कसं? गर्दी नाही म्हणा आज पण. म्हणजे धनाला कसे भीती ना हो मग त्याला खरं भाग्य आहे. ती नाशवंत आहे, ते जाणार आहे. धन असो पुत्र असो किंवा पत्नी असो याला सुद्धा महाराज म्हणतात खरं भाग्य समजता येणार नाही का? आता पत्नी चांगली मिळाली तर बरं आहे नाही तर मग भाग्याची का? नाही. पुत्र चांगला असला तर बरं आहे नाहीतर भाग्य म्हणता येईल का? नाही. मग भाग्य कशाला म्हणता येईल? या व्यवहारातल्या गोष्टी याच्यामध्ये भाग्य कुणी समजत असेल पण हे खरं भाग्य नाही. मग खरं भाग्य कशाला म्हणता येईल? परमार्थामध्ये खरं भाग्य कुणाला म्हणता येईल? महाराज भाग्याचा उदय भाग्याचा उदय जोडी चलता पाया ते जोडी चलता पाया ते जोडी चलता पाया ओ भाग्याचा उदय जोडी चलता पाया ते जोडी चलता पाया ते जोडी चलता पाया संत पाया संत पाया भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. आपला सुद्धा तर भाग्याचा उदय संपून घ्यावला तर वेळ संपत आली असं मला असं वाटतं. बरोबर आहे का? आणि म्हणून याला खरं भाग्य म्हणता येणार नाही. या ज्या गोष्टी आहे ते व्यवहारातल्या आहे. परमार्थामध्ये खरं भाग्य ज्यावेळी संतांची भेट होईल. भाग्य तरी नव्हे धन पुत्र धारा निकटवास बरा संतापायी. आणि म्हणून अशा संतांची महाराज म्हणतात सेवा करावी लागेल. ती प्रमाण म्हणायच्या आधी 2 मिनिट भजन घेऊ आणि मग चालू होईल. सर्वांनी वरात करा. हरी जय विठोबार कुमाई बार घोमाई बार कुमाई बार कुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु हरिगिरी महाराज की सद्गुरु नाथगिरी महाराज सद्गुरु सोमेश्वरगिरी महाराज की गुरुवर्य नारायणगिरी महाराज बोलो रे भाई सब संतन के जय गोदावरी धाम की जय गोपाल बेटा ही हारकावर ठेवली. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीचे लाभ लाभ तो विशेष संत सिंग. हा लाभ कोणामुळे प्राप्त झाला तर ते माझे गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज. बाकीचं नाही. माझ्या प्रारब्धात मला तर नसलच पण त्यांच्यामुळं मला हा लाभ प्राप्त झाला. ही संत संगतीचं मोठं महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात अशा संतांची कशी सेवा करा तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे तेथे करावी मिराज तू का म्हणे तेथे करावी मिराज म्हणे तेथे
अंतरया मोळ नुपदे ते अंतराय मूळानुपजेते ते अंतराय मूळानुपजेते ते नुपजेते ते नुपजेते ते अंतराय मूळा अंतराय मूळ उपजते अंतराय मूळ उपजे अंतराय मूळा अंतराय तुका म्हणेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा देव. अशा संतांची महाराज म्हणतात सेवा करावी. नुसती सेवाच नाही तर महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरला की जीव सुद्धा देण्याची वेळ आली तर जीव सुद्धा समर्पित करावा. बळी संतापासी द्यावा जीव. म्हणून
आज श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराजांचा आज अभिष्टन चिंतन सोहळा आहे आणि अभिष्टन चिंतन सोहळ्यानिमित्त सुद्धा ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीचा पहिला दिवस आहे, सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आणि म्हणून एक लेख वाचला म्हणून तेवढं सांगतो. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य असे महान महान योद्धे हे युद्धामध्ये महान आहेत. अतिशय त्यांना कोणी हरवणार नाही. पण जर अधर्माने वागणारे असेल तर त्यांचा सुद्धा नाश करा. मग ज्या ठिकाणी कोणी असो, अधर्माने वागणारे आपल्या जवळचे असो, लांबचे असो, कोणी असो, त्याचा नाश करावा आणि त्याला असणारं त्या ठिकाणी शासन व्हावं. अधर्माचा नाश झाला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. हे तुम्हा आम्हाला सतत घेऊन कायम कायम रोजच सांगत आलेले महाराज रोज हे सांगतायत. अधर्माचा नाश झाला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक रक्त, हे सळसळणार रक्त, ते म्हणजे कुणाच्या परंपरेमधले आहे तर योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये आहे. गुरुवारी महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज कायम सांगत आले की बाबा जे अधर्माने वागणारे त्यांचा नाश झाला पाहिजे, जे धर्म टिकला पाहिजे, असे सांगणारे तुमच्या आमच्या सर्वांचे गुरुवारी महंत सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराज अशा महाराजांच्या अभिष्टान चिंतन सोहळ्याच्या आपण तर त्यांना शुभेच्छा नाही, पण असणारा त्यांचा अभिष्टान चिंतन सोहळ्याचा आपण सर्वजणच आनंद आहेत आणि सर्वांच्या वतीने त्यांना असणारा आपण शुभेच्छा म्हणून आपण सर्वजण मिळून दोन मिनिटवर हात करा आणि भजन आपण घेऊ. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारे 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 जय जय हो, भगवान तुम्हारे जय जय हो, भगवान तुम्हारी जय जय हो, भगवान तुम्हारे जय जय हो, गंगागिरी तुम्हारी जय जय हो, हरे गिरे तुम्हारी जय जय हो, हरिगिरी तुम्हारी जय जय हो, नाथगिरी तुम्हारी जय जय हो, नाथगिरी तुम्हारी जय जय हो, सोमेश्वरगिरी तुम्हारे हाथ पर जय हो, सोमेश्वरगिरी तुम्हारी जय जय हो, नारायण गिरी तुम्हारे जय जय हो, गुरु नारायण गिरी तुम्हारी जय जय हो, रामगिरी तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे हात 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 गुरुदेव तुम्हारे सर्वांनी टाळी वाजवा माई बाप. देव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी गुरुदेव तुम्हारे जय जय कुंडली कबर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरु गंगागिरी महाराज, नारायण गिरी महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. गुरुवर्य महंत
स्वामी रामगिरी गिरी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की ओम नमः पार्वते पते हर हर धन्यवाद तुमच्या सर्वांकरता एकदा टाळी वाजवा. सुंदर असं भजन तुम्ही केलं आणि ते वेळ सुद्धा झालेली आहे 5-10 मिनिटं वर झालेली आहे. नाही म्हणते काय हा? अरे नांदेव तुकाराम उद्या आणि म्हणून उपस्थित सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोले रे गुरे वेडे वा गुरे बोलरे महाराज तुम्ही सिद्ध आये विचारिला अधिकार मे आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे